नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 5व्याला सुरुवात केली होती. प्रकरण 5वं आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी काही घटक महत्त्वपूर्ण ठरतात. त्या घटकांनुसारच किंवा त्या घटकांना अनुसरून असं उद्योगांचं स्थानिकीकरण होतं. मग त्याच्यामध्ये आपण प्राकृतिक घटक बघितले की त्याच्यामध्ये कच्चा माल आहे, कच्च्या मालाची उपलब्धता किंवा त्याचं स्वरूप, पक्क्या मालाचं स्वरूप, बाजारपेठेचं सानिध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता, हे प्राकृतिक घटक जे आहेत ते उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत होते. त्याचप्रमाणे भांडवल, तंत्रज्ञान, मजूर पुरवठा हे आर्थिक घटक, तसंच शासकीय धोरण हे घटक उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करत होते. आणि त्यामुळेच बहुतांशी उद्योग जे आहे किंवा त्यांचं स्थानिकीकरण जे आहे ते कुठल्या ना कुठल्या तरी प्राकृतिक, आर्थिक, राजकीय घटकाशी निगडीत असं त्या प्रदेशामध्ये होत होतं. म्हणजे थोडक्यातच बहुतांशी उद्योग हे अनुकूल स्थानाच्या शोधात असतात. त्या ठिकाणीच त्यांचं स्थानिकीकरण जे आहे ते होतं. त्यांना काही उद्योगांना स्थान निवडीचं स्वतःचं स्वातंत्र्य नसतं. ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे त्या ठिकाणीच द्वितीयक आर्थिक क्रिया निर्माण करणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग आहे की लोहपोलाद उद्योग जो आहे तो खाणींच्या प्रदेशामध्येच किंवा जवळपासच्या प्रदेशामध्येच निर्माण होतो. कारण त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा लोहपोलादाचा कच्चा माल जो आहे तो वाहतूक करणं अतिशय कष्टप्रद असतं. त्याचबरोबर साखर उद्योग आहे. साखर उद्योग हा ऊस शेतीच्या क्षेत्रामध्येच किंवा ऊस उत्पादन क्षेत्रामध्येच निर्माण होतो. कारण ऊस हा वजन घटणारा नाशवंत पदार्थ आहे. त्याच्यावर 24 तासाच्या आत प्रक्रिया होणं आवश्यक असतं आणि त्यामुळे ऊसाच्या उत्पादन क्षेत्राजवळच साखर कारखाने निर्माण झालेले बघायला मिळतात. पण काही उद्योग जे आहेत ते स्थानमुक्त उद्योग आहेत. स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय, तर जसजसा काळ बदलत गेला, आधुनिक तंत्रज्ञान आलं, त्यामुळे काही उद्योगांना स्थान निवडीचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. ते कुठल्याही प्रदेशामध्ये स्थापित होऊ शकतात. त्यामुळे त्यांना स्थानमुक्त उद्योग असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी व्याख्या सांगितलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही उद्योगांना स्थान निवडीचं स्वातंत्र्य नसतं. अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असं म्हणतात. मग याच्यामध्ये नक्की स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय, तर हल्लीच्या काळामध्ये जे उद्योग आहेत ते उद्योग संसाधने, उत्पादन कौशल्य आणि ग्राहक या 3 मुद्द्यांवर प्रामुख्याने अवलंबून आहेत. आणि हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होतात. संसाधनं जी आहेत ती कुठे उपलब्ध होतात, संसाधनांमध्ये मानवी संसाधन आहे, वाहतूक, दळणवळण इत्यादी सोयीसुविधा आहेत. तसंच उत्पादन कौशल्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामुग्री आणि ग्राहक हे आपल्याला सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे उद्योगांच्या स्थानाचं महत्त्व या ठिकाणी नसतं. उद्योग कुठे स्थापन होतो या ठिकाणी त्याला महत्त्व नसतं, तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना ग्राहक, बाजारपेठ उपलब्ध आहे, कौशल्य तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, वाहतूक दळणवळणाच्या सोयीसुविधा आहेत, त्या ठिकाणी उद्योग स्थापन होतात. काही प्रमाणामध्ये कच्च्या मालाच्या स्वरूपावर सुद्धा स्थानमुक्त उद्योग ठरतात. म्हणजेच जर नाशवंत पदार्थ नसेल, नाशवंत कच्चा माल नसेल, एखादं उत्पादन आहे किंवा कच्चा माल जो आहे की त्याच्या कुठेही वाहतूक केली तरी सुद्धा त्याच्या स्वरूपामध्ये, वजनामध्ये परिणाम होत नाही, असे उद्योग कुठल्याही प्रदेशामध्ये स्थापन होऊ शकतात. या ठिकाणी उदाहरण घेता येईल कापसाचं, की कापूस जो आहे, कितीही कापसाची वाहतूक केली तरी सुद्धा त्याच्या वजनामध्ये, त्याच्या पोतामध्ये किंवा त्याच्या आपण क्वालिटी म्हणतो, गुणवत्ता म्हणतो, की त्याच्यामध्ये परिणाम होत नाही. आणि त्यामुळे कापसावर आधारित वस्त्रोद्योग जो आहे हा वस्त्रोद्योग स्थानमुक्त उद्योग असं म्हटलं जातं. महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जो पठारी प्रदेश आहे त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण त्या कापसापासून कापड निर्मितीचे उद्योग जे आहेत ते अगदी इंग्रजांच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला बघता येईल की मुंबईसारख्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हे सुती उद्योग किंवा कापड वस्त्रोद्योग जो आहे तो निर्माण झाला होता. म्हणजेच कापसाचं वजन आणि त्याच्यापासून तयार होणारं कापडाचं वजन हे फारसं फरक या वजनामध्ये पडत नाही. म्हणून
हा उद्योग जो आहे तो जगात कुठेही स्थापन करता येऊ शकतो. तसंच या उद्योगाला लागणारं जे दमट हवामान आहे ते आता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुद्धा कृत्रिमरित्या तयार करता येतं, म्हणजे तीही मर्यादा या उद्योगामध्ये नसते. त्याचबरोबर तयार होणारा पक्का माल जो आहे तो खूप मूल्यवान किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी कापड उद्योग जो आहे तो आपण स्थानमुक्त उद्योग असं म्हणू शकतो. तर काही उद्योगांमध्ये वाहतूक खर्चामध्ये झालेली घट जी आहे ती सुद्धा फायदेशीर ठरते. उत्पादित मोटरगाड्यांचं वितरण जे आहे ती सीमा वाढवून त्यांच्या नफ्यामध्ये वाढ होते. तसंच आंतरजाल म्हणजेच काय, तर इंटरनेट सारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत, संदेशवहन आहे, की यामुळे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर, कच्च्या मालाचं ठिकाण किंवा बाजारपेठ याच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच इंटरनेट आहे त्यामुळे कच्चा माल आपण कुठेही ऑनलाईन मागवू शकतो. उद्योजक जो आहे त्याला प्रत्यक्ष तो कच्चा माल आणण्यासाठी जावं लागत नाही. तसंच काही पक्के माल जे आहेत, उदाहरणार्थ हिऱ्यांना पैलू पाडणे, घड्याळ बनवणं, जडजवाहिरांचे दागिने तयार करणं किंवा माहिती तंत्रज्ञानासंदर्भात विविध वस्तूंचं उत्पादन जे आहे किंवा त्याची जुळवणी करणं, हे उद्योग जे आहे ते पक्का माल किंवा कच्चा माल या दोन्हीही वजनाने हलके असतात. हिरे जे आहेत, हिऱ्यांना पैलू पाडणं, हिऱ्यांचा कच्चा माल सुद्धा वजनाने हलका असतो, तयार झालेले हिरे सुद्धा वजनाने हलके असतात. त्यामुळे त्यांची सहज वाहतूक करता येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तयार झालेल्या पक्का मालामध्ये त्या पक्क्या मालाचं मूल्य जे आहे ते खूप जास्त असतं आणि कच्चा माल जो आहे तो अतिशय स्वस्त असतो. आणि त्यामुळे या प्रकारातले बहुतेक उद्योग जे आहेत किंवा उद्योगाचं उत्पादन जे आहे ते मूल्यवान असल्यामुळे जो काही वाहतुकीचा खर्च येतो कच्च्या मालापासून पक्क्या मालाच्या स्थानापर्यंतचा, तो या मूल्यामध्ये सहज निघतो आणि शिवाय त्या ठिकाणी उद्योजकाला नफासुद्धा होतो. आता पुढची संकल्पना आहे ती म्हणजे औद्योगिक प्रदेश. आता औद्योगिक प्रदेश म्हणजे काय, तर कच्चा माल, इंधन किंवा त्यालाच आपण वीज म्हणू शकतो, इंधन, वीज किंवा ऊर्जा साधनं, मनुष्यबळ, इतर पायाभूत सेवा सुविधा, हवामान, सरकारी धोरण इत्यादी अनुकूल घटकांमुळे प्रत्येक देशातील काही विशिष्ट प्रदेशाला किंवा पट्ट्याला औद्योगिक प्रदेश असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादा प्रदेश जो आहे त्या ठिकाणी मानवी वसाहतींपेक्षा औद्योगिकीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या पट्ट्यामध्ये पूर्ण तयार झालेलं असतं. उदाहरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधलं मुंबई पुणे पट्टा जो आहे त्या ठिकाणी त्या पट्ट्यामध्ये औद्योगिकीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्याला औद्योगिक पट्टा असंही म्हटलं जातं. मग आता या औद्योगिक क्षेत्र जे आहे ते असं असतं की जिथे अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती असते, आर्थिक परिस्थिती असते, त्यामुळे उद्योगांचं केंद्रीकरण जे आहे ते त्या पट्ट्यामध्ये झालेलं असतं. आणि अशी क्षेत्र जी आहेत ज्यांचं सापेक्षरित्या निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतो, जे कार्यशील लोकसंख्येला रोजगार देतात. आता या औद्योगिक पट्ट्यामध्ये काम करणारी जी लोकसंख्या आहे त्यांची प्रमुख वयोमर्यादा जी आहे ती 15 ते साधारणतः 58 किंवा 56 या वयोगटातली बघायला मिळते, की जो कार्यशील वयोगट मानला जातो. आणि त्यामुळे हा औद्योगिक पट्टा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता या औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्य असतात, की औद्योगिक क्षेत्र नक्की कुठे स्थापन होतं किंवा त्याच्या मागची वैशिष्ट्य काय आहे, औद्योगिक क्षेत्रामुळे काय फायदे होतात ते या वैशिष्ट्यामध्ये सांगितलेले आहे. आता सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उद्योगांचं एकत्रीकरण. आता औद्योगिक प्रदेशामध्ये विविध उद्योग एकाच ठिकाणी स्थापन झालेले असतात आणि त्यामुळे प्रामुख्याने मुख्य उद्योग आणि त्या मुख्य उद्योगाला पूरक असे उद्योग यांचा समावेश हा उद्योगांच्या एकत्रीकरणामध्ये येतो. उदाहरणार्थ लोहपोलाद हा कच्चा माल वापरून त्या ठिकाणी लोहपोलादाचे समजा छोटेचे स्क्रू आहेत, नट आहेत, बोल्ट आहेत, हे तयार होत असतील किंवा लोहपोलाद ॲल्युमिनियमचा कारखाना असेल तर त्यापासून भांडी तयार होणारे कारखाने त्याच प्रदेशामध्ये तयार होतात. तसंच आता नटबोल्ट जे आहे ते वेगवेगळी छोटे गाड्यांचे स्पेअर पार्ट तयार करण्यासाठी किंवा इतर यंत्रसामुग्रीचे स्पेअर पार्ट्स किंवा
अवयव तयार करण्यासाठी जर वापरले असेल तर त्यांचे कारखाने त्या प्रदेशामध्ये तयार होतात. म्हणजे या उद्योगांच्या एकत्रीकरणामध्ये एकाला अनुसरून दुसरा उद्योग त्या ठिकाणी स्थापन झालेला आपल्याला बघायला मिळतो. नंतर दुसरं आहे ते म्हणजे उद्योगांची विविधता. औद्योगिक प्रदेश जसा जसा हळूहळू विकसित होत जातो तशी तशी या औद्योगिक प्रदेशांच्या उद्योगांची विविधता सुद्धा वाढत जाते. तिथे अजून वेगवेगळे उद्योग त्यांना लागूनच तयार होत जातात. तिसरं आहे ते म्हणजे कामगारांचा पुरवठा. आता हे औद्योगिक प्रदेश कुठे निर्माण होतात, तर ज्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे तिथे मोठ्या प्रमाणात कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांचा पुरवठा होतो. मग त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र निर्माण होतात. नंतर आहे रोजगाराच्या संधी. औद्योगिक प्रदेश ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी साहजिकच आहे कार्यशील वयोगटातील लोकसंख्या जास्त आकर्षित होते आणि त्यांना विविध अशा रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध होतात. नंतर पाचवा आहे ते म्हणजे वाहतुकीच्या सोयी. औद्योगिक प्रदेश जो आहे तो प्रामुख्याने वाहतूक किंवा दळणवळणाच्या सोयी ज्या भागामध्ये विकसित झालेल्या असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो. कारण तयार झालेला पक्का माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचणं सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि त्यामुळे वाहतुकीच्या सोयीसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक असतं. नंतर सहावं आहे ते म्हणजे संदेशवहनाच्या सोयी. आता याच्यामध्ये प्रामुख्याने तयार झालेला पक्का माल जो आहे तो इंटरनेटच्या साहाय्याने किंवा अंतर्जालाच्या साहाय्याने त्यांना ग्राहक उपलब्ध होतात आणि त्यामुळे संदेशवहनाच्या सुद्धा सोयी ज्या आहेत त्या या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतात. नंतर सातवं आहे ते म्हणजे किनारपट्टीचं स्थान. आता आपल्याला माहिती आहे की किनारपट्टीच्या स्थानाजवळ स्वस्त अशी जलवाहतूक उपलब्ध होते आणि त्यामुळे बहुतांशी औद्योगिक प्रदेश जे आहेत ते किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये किंवा नैसर्गिक बंधांच्या प्रदेशात विकसित झालेले असतात. आठवं आहे ते म्हणजे आयात निर्यात. आता औद्योगिक प्रदेशाला लागणारा जो कच्चा माल आहे तो आणि औद्योगिक प्रदेशातून उत्पादन झालेला पक्का माल यांची आयात निर्यात करण्यासाठी सुद्धा किनारपट्टीचे स्थान जे आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. कारण दुसऱ्या देशांशी जर आपल्याला व्यापार करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्त अशा वाहतूक साधनाचाच उपयोग होतो आणि त्यामुळे किनारपट्टीचं स्थान आणि आयात निर्यात या दोघांचाही एकमेकांशी संबंध आहे. नंतर पुढचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया. मग याच्यामध्ये बँकिंग, वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठा या सोयी ज्या ठिकाणी जवळपास उपलब्ध असतील त्या प्रदेशांमध्ये औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती होते. आणि 10वा वैशिष्ट्य आणि अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या प्रदेशामध्ये औद्योगिक क्षेत्र विकसित होतात असा देश साहजिकच आर्थिक विकासात सुद्धा अग्रेसर असतो. कारण ज्या देशाचा आर्थिक विकास हा जास्त झालेला असतो किंवा औद्योगिक विकास हा जास्त झालेला असतो साहजिकच आहे त्याचा आर्थिक विकास सुद्धा जास्त झालेला असतो.